गोरखनाथ दिगाडकर. जीडी इज द मॅन ऑफ द मॅच. जीडी आपण फास्ट या. गोरखनाथ दिगाडकर आपण फास्ट या, लवकर या, त्वरित या. आपण ठरलेत या सामन्याचा हिरो. टार्गेट 66 धावांचा असताना काहीशी दमछाक झाली होती जेव्हा नौशादने षटक हाताळलं, परंतु जितूने हिम्मत नाही सोडली. म्हणून मी उल्लेख केला की हिम्मत है मर्दा तो मदद करे खुदा. मुद्दे लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर खुदा होता है. आणि खुदा की कसम ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. जीडी येतोय. जीडीला सुद्धा खूप चाहने वाले. जीडी वेल डन. गोरखनाथ दिगाडकर ज्यांना आपण देऊया बक्षीस, मॅच मॅचची बक्षीस जीडी स्वीकारेल. मस्त बॅटिंग केली, चांगला पायंडा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि त्याच परफॉर्मन्सच्या आधारे बाकीच्या सर्व खेळाडूंनी कळस चढवला आणि सामना जिंकला तो आरडी स्पोर्ट्स किरवली संघाने. रामकृष्ण हरी काकडे, अजितजी पाटील, योगेश योगी पाटील, आमचा बारामदादा मेहर, अनंताजी केने संस्थापक, राकेश दिगाडकर, लखन पाटील, कैलास पाटील या सर्वांच्या शुभेच्छा आल्या किरवली संघाच्या पाठीशी. आणि त्यांनी ही मॅच आपल्या गाठीशी घेतली आणि ही गाठ भेट होत असताना जीडीने मस्त परफॉर्मन्स दिला. त्याला इथे गौरवान्वित करतात आमचे नितीनजी देसले सर, उद्योजक, समाजसेवक, वेलेगावचे सुपुत्र आणि त्यांचे सहकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. रॉकेशजी चौधरी, निलेशजी झांजे, ज्या सर्वांच्या शुभ असते आपण देऊया ही जीडीला बक्षीस. सुंदर ट्रॉफी. आपण पाहतोय हे फोटोग्राफी होत असताना आयुष्यभरची साठवण या उत्कृष्ट खेळाबद्दल जीडीची आठवण राहणार प्रत्येकाला आणि त्याला सुद्धा आठवणीत राहणारी त्याची परफॉर्मन्स. जीडी मस्त खेळले. आपण पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. चला जाऊया नवीन सामन्यामध्ये. आता आपण आवाज ऐकूया. प्रसन्न करणारा आवाज असेल आता प्रसन्न चव्हाण सरांचा. धन्यवाद. ओटी सर. थैंक यू सो मच आदरणीय मनोजी. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 हे देखणे रुबाबदार आणि दैदिप्यमान पर्व. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. खांडबे विपक्ष वेहले असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांकडे फार चांगले बॅटर्स आहेत, फार चांगले बॉलर्स आहेत आणि चुरशीची लढत लढेल दोन्ही संघांच्या वतीने यातही मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार पाहायला मिळतील, ज्या ओमकारच्या वतीने फार चांगली गोलंदाजी आपल्याला नेहमी पाहिली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याची देखील ओळख आहे. एक वेगळी ॲक्शन त्याची आपण नेहमी पाहतो. त्या ॲक्शन सोबतीला कधी वेग, सोबतीला कधी कटर्सचा वापर, कधी व्हेरिएशनचा वापर देखील त्याच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे मोहन आणि मोहनच्या जोडीला रोहिदास असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. रोहिदास आणि मोहन असे दोन खेळाडू सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील ओमकार. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिले घेऊन ओमकार पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय मोहन. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोहिदास. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल थोडासा आपण पडू शकतो. ऑफस्टम्पच्या बाहेर कट केला. कटरचा यूज सातत्याने करण्यात येतो. ज्यावेळेस ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती असतो, जर कटरचा यूज केला नाही तर वेगवान गोलंदाजी ही ओळख आहे गोलंदाज ओमकारशी. आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते. ओमकार त्यानंतर प्रेमनाथ या दोघांच्या ओव्हर्स देखील तितक्याच महत्वाच्या असणार आहेत. यावेळेस देखील बॅकफुटला आले, पंच केलाय लॉंग ऑनच्या दिशेला. फटका दमदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत बॉलला गॅदर करतील मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचल्या 2 या आकड्यावर स्कोर कार्ड ओपन झालेला आहे. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतील. ओमकारच्या विरोधामध्ये बॅकफुटला आले, त्यानंतर पंच केला. लॉंग ऑन मध्ये देखील फिल्डर पाहायला मिळतात. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये आपल्याला लॉंग ऑन पाहायला मिळतोय. इनसाइड द सर्कल, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन,
शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचा खेळाडू थोडासा आपल्याला स्ट्रेटिश पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन. मोहनजी देसले यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर 3 बॉल 3 सिक्सर मारले तर सतीशजी चौधरी साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती पाहायला मिळेल. आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिलं म्हणजे पार्टनरशिप बिल्डअप करणं. पहिले 2 षटकं विकेट जरी गेली नाही तरी देखील चालेल, पण तुम्ही खऱ्या अर्थानं अटॅकिंग इंटेंटने खेळणं गरजेचं आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर 1 ओव्हर पार्टनरशिप बिल्ड आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तुमच्या वतीने चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं, कारण डेथ ओव्हर असते. 1 ओव्हर पॉवर प्लेमध्ये तुम्हाला तडाखेबंद फटकेबाजी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला देखील कन्सॉलिडेट करणं गरजेचं आहे. एखाद विकेट पाडली, 3रं ओव्हर तुम्ही पार्टनरशिप बिल्डअप करू शकता. त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा त्याच गिअरवरती शिफ्ट होणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असतं. धावसंख्या फलकावरती 3 पाहायला मिळेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती ओमकारच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने व्हेरिएशनचा वापर करण्यात येतोय. अगदी बॅट खाली बॉल जरी असला तरी तो कट होतोय आणि अगदी कट होत असताना आपल्याला बॉल पाहायला मिळतील. मैदानावरती आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 3 बॉल झालेत आतापर्यंत 5. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. फार चांगली गोलंदाजी ओमकारच्या वतीने स्पेशली आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. स्टिप आउटून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही आपण नेहमी म्हणतो. स्टंपिंग खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग मात्र मैदानावरती व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 एक्स्ट्रा आणि विथ अ बॅट 2. एकूण 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करत असताना ओमकार पाहायला मिळतील. सध्याच्या अंगामध्ये फार चांगल्या टचमध्ये ओमकार पाहायला मिळतोय. फार चांगली इम्प्रोव्हायझिंग बॉलिंग त्याने केली आहे. 2 ते 3 वर्ष अगोदरचा विचार केला तर त्यापासून फार इम्प्रूव्हिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याची गोलंदाजी थाय फाय केलाय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. एष्टे उद्ध्वस्त दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॅक्ट क्लीन बॉल. फलंदाज होतील बॉल. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम वेहेले संघाला 4 या आकड्यावरती. फलंदाज मोहन बॅक टू दी पवेलियन. प्रेमनाथ मैदानावरती पाहायला मिळतील. एनॅट नंबर साई येतील, माफ करा साही आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रेमनाथच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं, कारण फार चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज ओमकारच्या वतीने. ओमकार इकॉनॉमिकल षटकासाठीच ओळखला जातो. त्यासोबतीला विकेट टेकिंग गोलंदाजी त्याच्या वतीने नेहमी पाहायला मिळते, पण मेनली तो ओळखला जातो तो म्हणजेच खऱ्या अर्थानं मी म्हणेल डॉट बॉल पर्सेंटेज साठी. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. प्रेमनाथ आणि त्याच्यासोबतीला आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार. 2 खेळाडू फार चांगली गोलंदाजी मैदानावरती करतायत. साई आणि त्याच्या जोडीला रोहिदास हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंधुराज आहेत. केमिस्ट्री चांगली आहे दोघांमध्ये, पण मैदानावरती आता पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं. या ओव्हरमध्ये जर पार्टनरशिप बिल्ड झाली डेफिनेटली या मॅचमध्ये कमबॅक देखील होत असताना वेहेले संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल ई शेपमध्ये लॉक करण्याचा प्रयत्न होता. मिस्टेक पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरती थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक जबरदस्त राहिलं बॉलिंग करत असताना ओमकारचं. त्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल षटक फेकलं. कंजूस गोलंदाजी केली. त्या व्यतिरिक्त एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्यानंतर षटक क्रमांक 1 विकेट जरूर मिळाली. मात्र त्यानंतर षटक क्रमांक 2ला ज्यावेळेस सुरुवात झाली प्रेमनाथच्या वतीने देखील फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरमध्ये पुन्हा एकदा
अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट, त्यानंतर डबल आणि त्यानंतर आलेली सिंगल पाहायला मिळते. 7 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ झाला. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 4. एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली. यावेळेस देखील मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. कुठलाही खेळाडू नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केलं आहे. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती आहेत. शांत, संयमी आणि तितकाच जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळतो. नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेटमध्ये हीच मजा आहे. शांत खेळ. सर्व गोष्टी शांत असणं गरजेचं आहे आणि मैदानावरती शांततेने खेळ करत असताना मैदानावरती दोन्हीही संघ पाहायला मिळत आहेत. वेहेले आणि खांडपे असे 2 नामांकित संघ या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 4 वर्षे मॅच आहे. सो मिनिमम 40 to 45 रन्स बनवणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत पहिलं षटक जे मात्र फार चांगले राहिले खांडपे संघासाठी, मात्र कमबॅक करण्याच्या आशा पल्लवीत होत आहेत. या षटकामध्ये तब्बल 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरमध्ये जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 11. 5 चेंडूंचा खेळ झाला. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नितीनजी देसले साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी दोन्ही बॅट्समनला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये. पंचांनी हे पाहिलंय. फिंगर अप केली आहे. ओ यू टी रनआउटची विकेट मिळते. 1+ रनआउटची विकेट फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. बॅटर साई चकईचा अंत. रोहित चकईचा अंत. छत्रपती झालं गे बाय गे. काकडपाडचे उद्योजक आणि समाजसेवक किरणजी चौधरी साहेब आणि किशोरजी चौधरी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. 3 बॉलवरती 3 सिक्सर जर ठोकले तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश. त्यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच साठी कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅटर साई बॅक टू द पवेलियन. One more wicket is fall and now batting team is in trouble. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. एक्झॅक्टली या बॉलवरती एखाद मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं. ज्युसी हाफ वॉली होता. कन्वर्ट करणं 6 मध्ये गरजेचं होतं. 6 नसेल तरी 4 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. फलंदाजाला हे जमलं नाहीये. या छोट्या चुका टाळणं गरजेचं आहे. या छोट्याशा गोष्टी असतात ते तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं असतं. तशा कन्वर्ट झाल्या तर मात्र तुम्ही मैदानावरती कमबॅक देखील करू शकता. यावेळेस पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये जजमेंट. फार चांगलं रनआउटचा प्रयत्न. पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतील.
पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे पाहिलं जाईल. फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज साई बॅक टू दी पवेलियन. फलक पाहायला मिळते फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये कमबॅक करायचे तर आता मी म्हणेल फक्त एकच महत्वाची गोष्ट ती म्हणजे मोठे फटके. मोठे फटके कसे येतील तर तुम्ही बॉलच्या मेरिटनुसार केला. ज्याप्रमाणे अंतरून पाऊन पाय पसरवले पाहिजेत, ज्याप्रमाणे 12 पाऊन पाठ फिरवली पाहिजे, त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. आणि ते कसं खेळेल तर मात्र मैदानावरती तुम्ही प्रत्येक बॉलनुसार खेळणं गरजेचं आहे. हाफ वॉली असेल तर मात्र ड्राईव्ह करा किंवा लॉफ्टेड स्ट्रोक मारा. शॉर्टर वनचा वापर केला असेल तर हुक करा, पुल करा किंबहुना कट करा. स्लाइस देखील करू शकता किंबहुना कट अप्पर कट देखील करू शकता. या सगळ्या गोष्टी असतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय, प्रचंड वेग. खंडबे संघाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. आलाय बॉल डॉट. पुढील मॅच स्वराज्य 11 ढोळे, आय थिंक विपक्ष घेरसे, शिवम स्पोर्ट्स घेरसे असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. लगेच दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, जबरदस्त गोलंदाजी. या मॅच मध्ये हे 3 ओव्हर अगदी सेफ निघतात. कुठलीही मॅच असो ज्यावेळेस खंडपे संघ इन ऍक्शन मध्ये असतो त्यावेळेस आपण पाहतो की गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतात. लास्ट बॉल आहे, मेडन ओव्हर होऊ शकेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. मेडन षटक हाताळला गेलाय गोलंदाजाच्या वतीने, दीपकच्या वतीने फार चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. तिसऱ्या धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 12 रन्स ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. चला खंडपे संघ वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती समाप्त धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळेल. 12 रन्स ऑन द बोर्ड फार चांगली मैदानावरती पाहायला मिळते. जे मात्र फलंदाजी आणि तितकीच जबरदस्त अशी गोलंदाजी आत्ता पाहायला मिळते. पहिलं षटक जे मात्र थोड्या हलक्या गतीने खेळलं, मात्र त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. पहिल्या मॅच मध्ये फार चांगली बॅटिंग केली होती वेले संघाने, मात्र त्या व्यतिरिक्त या मॅच मध्ये तो मोमेंटम, तोच फॉर्म आणि तशीच फलंदाजी काही कंटिन्यू करू शकले नाहीयेत. ही त्रुटी आपल्याला पाहायला मिळते. वेले संघाचा विचार केला तर क्रिकेट फार चांगलं खेळतात डे फॉर्मॅटमध्ये. नाईट फॉर्मॅटमध्ये थोडंसं आपण म्हणू शकतो प्रॅक्टिसचा अभाव आहे, त्यामुळे जो परफॉर्मन्स एक्सपेक्ट असतो तो एक्सपर्टिंग परफॉर्मन्स होत नाही त्यांच्या वतीने. हेच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. दादांचा आवाज ऐकला असेल कदाचित, राग आला आणि त्यानंतर हा चौकार ठोकला. 4 धावा. थँक्यू डीजे. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार मोहित. आणि मोहितने मागील मॅचमध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. आता तोच मोमेंटम या मॅचमध्ये कॅरीड आउट करू शकेल का? स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहेत मोहनने मोहितच्या विरोधामध्ये एक चौकार ठोकलाय. अजून देखील 5 बॉलचा काही शिल्लक आहे. या 5 बॉलवरती 2 मोठे फटके आले. मॅचमध्ये कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, मात्र इथे हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. याला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिरता धारण करत असताना धावसंख्या 16 या आकड्यावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल.
चौकारानंतर आलाय बॉल डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 मध्ये 4 धावा खर्च करत असताना फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मोहितच्या वतीने. दुसरीकडे चौकारानंतर तुम्हाला सिंगल डबल काढणं गरजेचं होतं मोहनच्या वतीने. ते थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेगच्या दिशेला अगदी ग्लान्स केला आलेली सिंगल, थोडीशी मिस्टेक फाईन लेगच्या फिल्डरच्या वतीने. लॉंग लेगचा फिल्डर जोपर्यंत बॅकिंगसाठी येईल तोपर्यंत मैदानावरती पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालाय 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावसंख्या झाली आहे ती मच्छर आपण पाहू शकतो 18. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर डबल पाहायला मिळते. यावेळेस देखील खोलवटप्प्याचा बॉल मैदानावरती फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. जे मात्र गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग देखील अप्रतिम पाहायला मिळाली. आलेली सिंगल, धावसंख्या फलकावरती 19. आता शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा एक बॉल शिल्लक. 20 ऑन द बोर्ड, 19 ऑन द बोर्ड, 20 to 25, 23, 24 किती धावा बनतील ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. रन बॉल तरी पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही धावा समोरच्या संघाला टार्गेट देता त्यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 20 एक्झॅक्टली जो फिगर सांगितला अगदी तोच फिगर. 20 धावा धावफलकावरती आणि 21 धावांचं लक्ष आहे. पुढील मॅच टीम शिवम स्पोर्ट्स घेरसे स्वराज्य 11 ढोळे. चला दोन्ही संघ आपण टॉस देखील करतोय. 21चं लक्ष आहे, 21चं टार्गेट. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची ही विनंती टीम वेहले आणि टीम खांडपे. आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल की आपण सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती पाठवणं देखील तितकंच गरजेचं आहे. मार्केट सारा केलाय जाम. त्याचा नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. थँक्यू डीजे. चला गेरसे संघ लास्ट ऑफिशियल फायनल कॉल आहे. चला आधी चाला मग धावायचंय आपल्याला. टीम गेरसे लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. स्वराज्य 11 ढोळे संघ उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नितीनदादा देसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. शांत संयमी पण तितकंच तडफदार व्यक्तिमत्व म्हणून नितीनजी देसले साहेबांची ओळख आहे. ज्यांच्या वतीने आम्हाला 3य क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झालंय असे नितीनजी देसले साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एकीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वराज्य 11 ढोळे आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र शिवम स्पोर्ट्स गेरसे. झालाय टॉस आणि टॉस जिंकलाय टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे. अजय फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानावरती स्वराज्य 11 ढोळे संघाला. एकवीस धावांचं लक्ष आहे. 21चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. 21 धावा बनल्या जातील की नाही हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झाला. चला मॅच त्वरित सुरू करायचंय विनंती असेल. शंतनू आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज कुणालला आपण पाहतोय. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती. मॅच इज ऑन. 21चं टार्गेट. पहिला बॉल बॅटची कडा फलंदाज बाद. थर्ड मॅन मध्ये कॅच झाली कंप्लीट. पहिल्या बॉल वरती पहिला धक्का. फलंदाज कुणाल बॅक टू दी पवेलियन. करणार नाही कुणी बरोबरी.
परिवर्तन झालंय. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळाली आहे आणि एक्झॅक्टली 21 धावा डिफेंड करायसाठी तुम्हाला कशी गोलंदाजी असावी तर अशी गोलंदाजी असावी. नितीनजी देसले साहेबांच्या वतीने वेहले संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेशजी देसले साहेबांच्या वतीने गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये. आणि रितेशजी देसले साहेबांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी असेल. बेले संघाच्या या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. अक्षय 21चं लक्ष, 23 बॉल आणि 21 धावा हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. बॉलिंग टीमने कमबॅक केलंय आणि मैदानावरती कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं आता गोलंदाजांची. वाह, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. एक्झॅक्टली स्लोअर वनचा वापर केला, फक्त स्लोअर वनचा वापर केला नाही, त्यासोबतीला कट केला. त्यामुळे झालं काय तर फलंदाज जे आहेत ते गतीने देखील बीट झाले, टर्नने देखील बीट झालेत. एक्झॅक्टली एक बॉलवरती 2 गोष्टीने बीट झालेत आणि ते दिसतंय आपल्याला. ज्यावेळेस ऍक्शन रिप्ले आपण बघणार आहोत चकित होत असताना अचंबित झालेत फलंदाज. ऑन साइडला टर्न केला, स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतो. इनटू दी स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला खणखणीत सिक्सर. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. थँक्यू डीजे. सिक्सर पाहायला मिळतोय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती. सिक्सर आला. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21चं लक्ष आहे, 21 धावेंचं लक्ष. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन कट करण्याचा प्रयत्न ऍक्च्युअली ड्रिल करून दाखवत आहेत, मात्र लाईन मिस केली आहे. बॉल थोडासा टर्न होतोय पडल्यानंतर आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कानपीठ संघाला देखील प्रयत्न इथून देखील करावे लागतील. 21 धावा एक छोटी धावसंख्या आहे, मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ती कमालीची गोलंदाजी. पहिला विकेट, मग डॉट, मग सिक्सर आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेस देखील पंचांचा इशारा नो बॉल आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा हा नशिबाचा पंजा पाहायला मिळेल फलंदाजच्या बॅटमधून. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. यावेळेस सुक केला ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला वडा स्ट्रोक. बॉलला फेकून दिलाय फाइन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस ओव्हर द फॅन्स और एक बेहतरीन 4 रनों के लिए. चौकाने वाला चौका. क्रिकेट संघानं संधी देणारा, क्रिकेट संघानं संधी देणारा. साराईला का गाजवायला नाव. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि मैदानावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतात. स्विच हिट, वॉट स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे. वन्स अगेन टी बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल सीमा पलीकडे. वन्स अगेन 4 चौका. 19 ऑन द बोर्ड. 3 षटक 2 धाब्यांची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 2 धाब्यांची आवश्यकता. शिवम स्पोर्ट्स गिरसी संघ आपण लगेच ही मॅच जशी फिनिश होईल फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची विनंती असेल आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती स्वराज्य 11 डोळे आणि खेळाडू कक्षाचा देखील दाबा घ्यायचा आहे. जशी मॅच फिनिश होईल ही विनंती असेल. 18 बॉल 2 ची आवश्यकता हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती साईल आपण पाहतोय. 18 बॉल विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दोन्ही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले खांडपे संघाच्या वतीने. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 20. कोरार लेवल. धावसंख्या बरोबरीच आत्ता पाहायला मिळते. मात्र कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी धावा बनवणं अत्यंत गरजेचं आहे. एका धावेची आवश्यकता. यावेळेस देखील हुक केलाय आणि बॉलला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल सो ऑल इज वेल. MS धोनी स्टाईल मध्ये सामना केलाय. फिनिश आलाय सिक्सर आणि मॅच झाली ओव्हर. सामना जिंकलाय खांडपे संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम वेले संघाला आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅच मध्ये भरपूर सारे कंटेंडर आहेत ज्यांनी फार चांगली कामगिरी केली. मात्र नो डाऊट ॲट ऑल जबरदस्त फलंदाजी ज्या खेळाडूने केली. तब्बल 24 धावा ज्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अक्षय असेल सामन्याचा सामनावीर. चला दीपकला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला दीपक आपण या. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला देण्यात येईल. फार चांगली गोलंदाजी स्पर्धेमधील मैदान षटक हाताळलं आणि त्यासोबत 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी केले. खांडपे संघ सध्याच्या घडीला फार चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच. शिवम स्पोर्ट्स केरसे आणि मैदानावरती लगेच ओपनिंग पियर सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. स्वराज्य 11 ढोळे आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. राजेश शेठ यांच्या शुभ असते. राजेश शेठ ठाकरे यांच्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच आणि शीतपेय देतोय. वेल प्लेट. जबरदस्त कामगिरी आपल्याला दीपकची पाहायला मिळाली. वेल प्लेट. कीप ग्रोईंग कीप शायनिंग. तुम्हाला आणि तुमच्या संघाला शुभेच्छा असतील मॅचसाठी. जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेला. शिवम स्पोर्ट्स इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवम स्पोर्ट्स गेरसे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगेन्स्ट टीम स्वराज्य 11 ढोळे.